भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण यांनी स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याला प्रभारीची नेमणूक केलेली आहे। यामध्ये मी महेश बाळासाहेब जाधव माजी पश्चिम जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी माझी प्रभारी म्हणून नियुक्ती केलेली आहे। प्रथमतः मी रवींद्र चव्हाण यांचे आभार व्यक्त करतो। यामध्ये पश्चिम जिल्ह्यामध्ये आता सध्या पहिली निवडणूक जी होणार आहे ती नगरपालिकेची निवडणूक होणार आहे। 5 नगरपालिका या पश्चिम जिल्ह्यामध्ये येतात। त्या ठिकाणी 5 नगरपालिकेच्या बैठका आमच्या आता या ठिकाणी झालेल्या आहेत। उमेदवार कोण असावेत, युती कुणाशी करायची आणि या ठिकाणी नगराध्यक्षाचा उमेदवार कोण असावा, तो भारतीय जनता पार्टीच्या काही ठिकाणी कमळ चिन्हावरती सर्व ठिकाणी निवडणूक व्हावी, काही ठिकाणी आघाडी म्हणून निवडणूक लढवायची का, अशी सर्व मतं जाणून घेण्याचं काम त्या स्थानिक तिथल्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांशी, पदाधिकाऱ्यांशी, कार्यकर्त्यांशी आमची चर्चा चालू आहे। आणि ही निवडणूक एकूणच जिल्हा परिषद एकूण 68 जिल्हा परिषद आहेत आणि जवळपास नाही म्हटलं तर 132 पंचायत समिती या जिल्ह्यामध्ये आहेत। या सर्वांची तयारी आम्ही आमचे नेते राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, अमल महाडिक, सुरेशराव हळवणकर आणि मी स्वतः या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्ही असणार आहोत, जेणेकरून यावेळेला महायुतीचा झेंडा जिल्हा परिषदचा अध्यक्ष आमचाच होईल, पंचायत समिती सभापती आमचा, महानगरपालिकेचे महापौर हे आमचेच होतील। 2 महापालिका आहेत, कोल्हापूर महापालिका आणि इचलकरंजी महापालिका। या सर्व ठिकाणी भारतीय जनता पार्टी मित्रपक्षांची सत्ता येण्यासाठी जे काही करावं लागेल, जो प्रचार असेल, जी यंत्रणा राबवायची असेल ते आमचे सध्या चालू आहे। आम्हाला खात्री आहे की आम्ही जे काम देशामध्ये केलेलं काम आहे, राज्यामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली केलेलं काम आहे आणि कोल्हापूर जिल्ह्याचा कायापालट आम्ही या ठिकाणी केलेला आहे। त्यामुळे महायुतीला यश हे निश्चितपणे आहे। कोल्हापूरचे सगळे मोठे प्रश्न मार्गी लावण्याचं काम हे आमच्या महायुतीनं या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून आमची तयारी मजबूत आहे आणि यशसुद्धा निश्चित आहे।